नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी कटवर्कच्या साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा आहे ते सांगणार आहे। तर इथे मी लेस सोडून साडीचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे त्याला मी अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई देत आहे, म्हणजे फॉल लावत असताना आपल्याला व्यवस्थित लावता येईल याच्यासाठी। तरी ते फॉल ज्या साईडने असते त्या साईडनेच आपल्याला साडीला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित साडी होऊन जाईल फॉल लावण्यासाठी। तरी ते मी 1 इंच सोडून साडीला फॉल लावून घेत आहे। साडीचा फॉल जे धागे आहेत ते एक्स्ट्राचे कट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मोजून घ्यायची आहे साडी आपल्याला आणि फॉल लावायची आहे। तरी ते पिकोची बिडिंग चालत नाही कटवर्कच्या साडीला। साध्याच आपल्या मशीनवरची जी शिलाई असते त्या शिलाईने आपल्याला फॉल लावून घ्यायचे असते। आणि जो काही लेस आहे तो सोडून आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे। लेसवरती शिलाई येऊ द्यायची नाही, म्हणजे खाली आणि वरती फॉल असा होऊन जाईल म्हणून त्याच्यासाठी एका रेषेत शिलाई फॉल लावता येणार नाही। तर या लेसवरती मशीनवरची शिलाई चालते। मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। सुई वगैरे काही तुटणार नाही। फॉल लावल्यापासून ते तुरपाई करण्यापर्यंत मी पूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेला आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे। तर एकाच याच्यामध्ये कशा पद्धतीने शिलाई आलेली आहे बघू शकता। खालीवर अशा पद्धतीने आलेली नाही। तर आता मी ते तुरपाई करण्यासाठी सिंगल असा धागा सुईमध्ये टाकलेला आहे आणि जेवढं फॉल आहे तेवढे आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे। तर धाग्याला पॅक करून घेतलेले आहे, म्हणजे निष्ठू नाही त्याच्यासाठी। आणि बघू शकता आपण खालच्या साईडने बारीक असं घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने धागा जास्त घ्यायचा आहे, म्हणजे खालच्या साईडने जो काही धागा आहे आपल्याला जास्त दिसणार नाही त्याच्यासाठी। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। आणि एकदम बारीक टाके द्यायचे आहेत, म्हणजे जो काही फॉल आहे तो आपला चैनीमध्ये वगैरे अडकून निष्ठू नये त्याच्यासाठी जास्त मोठे मोठे धागे टाकायचे नाहीत, एकदम बारीक असे टाकायचे आहेत। तरी ते बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे। सिल्कच्या साडीला खूप वेळ लागतो फॉल लावण्यासाठी। तर अशाच पद्धतीने मी पूर्ण साडीला टाके मारून घेतलेले आहेत। तर जे काही रेग्युलर साडी असते त्याला लेस नसते, त्याच्यामुळे आपलं फॉल जे आहे ते व्यवस्थित लागून जाते। पण कटवर्कच्या साडीला खूप म्हणजे असं परेशानी होते फॉल लावण्यासाठी। अशा पद्धतीने व्यवस्थित करत आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत, नाहीतर फॉल जे आहे दुमडू शकते किंवा घोळ येऊ शकते। आपल्याला सरकत अशा पद्धतीने टाक्यात टाकायचे आहेत।
आणि इथे जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे, कारण तो आपल्या चैनीमध्ये वगैरे पैंजणमध्ये वगैरे अडकू नये त्याच्यासाठी. आणि साईडने तर एक खूपच बारीक अशी शिलाई टाकी द्यायची आहेत आपल्याला, म्हणजे तुमचा फॉलचा धागा कधीही सुटणार नाही त्याच्यासाठी. तर बघू शकता कटवर्कच्या साडीला अशा पद्धतीने मी तुम्हाला फॉल लावण्यापासून ते तुरपे करण्यापर्यंत सांगितलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर मी पूर्ण तुरप्याची शिलाई दाखवत आहे. किती व्यवस्थित आलेले आहे. फॉल लावून झालेले आहे, बघू शकता कुठेही जोड आलेली नाही. अशा पद्धतीने एकदम साफ अशी आपली फॉल लावली जाते. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.